मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 1 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ हा काव्याकडे आलेला असतो. काव्या अभ्यास करत असते, परंतु पार्थ तिथे येतो आणि पार्थ म्हणतो की काव्या, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. यानंतर काव्या सर्व काही बाजूला ठेवून पार्थच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार होते. ती पार्थला विचारते की विचारा पार्थ, तुमच्या मनामध्ये जे जे आहे ते सगळं काही तुम्ही आज मला विचारा. काव्या म्हणते की खूप प्रेम होतं माझं जीवावर, असं मला तरी वाटायचं. यानंतर पार्थ म्हणतो की वाटायचं म्हणजे नव्हतं का तुमचं प्रेम जीवावर, परंतु तुम्ही जर मला खुश करण्यासाठी हे सगळं बोलत असाल तर प्लीज आता तुम्ही खोटं बोलू नका. काव्या म्हणते की नाही पार्थ, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की माझे आता खोटं बोलण्याचे दिवस हे संपले आहेत. आता मी जे बोलते आहे ते सर्व काही खरं खरं आणि मनातून बोलत आहे. खरं तर लग्न झाल्यावर मी खूप खोटं बोलली आहे, अगदी घरातल्यांशी आणि तुमच्याशी सुद्धा. परंतु आता मी खोटं बोलत नाही आहे. अगदी खरं खरं जे आहे ते सर्व काही तुम्हाला सांगणार आहे. लग्न झाल्यावर मी मात्र जीवाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की आपण हे सगळं सगळ्यांना सांगू. मी सगळीकडे त्याला, जिथे तो एकटा भेटेल तिथे मी त्याला गाठून त्याला धमक्या द्यायचे. त्याला म्हणायचे, जीवा तू जरी नाही सांगितलंस तरी मी मात्र आज सगळ्यांना सांगणार आहे. कित्येक वेळा मी त्याला गाडीमध्ये जीवाच्या आकांताने ओरडून सांगितलं आहे की जीवा, मी पार्थ सोबत झालेलं लग्न एक्सेप्ट नाही करू शकत, कारण तू वाहतो आहेस माझ्या नसानसामध्ये. पार्थ, वडाच्या झाडाभोवती वटपौर्णिमेला फेऱ्या मारल्या मी तुमच्यासोबत, परंतु घरी आल्यानंतर त्याची जळलेली छाती आणि तो याचाच विचार करत बसले होते. मी मूव ऑन झाल्याबद्दल टोमणे मारलेत मी जीवाला. हातातली अंगठी काढलीस तरी पण त्याचे वन आणि व्रण तसेच राहतात, असं खूप काही मी बोलले त्याला. आत्ता ते सगळं आठवलं तर मला स्वतःचीच लाज वाटते. किती टॉक्झिक झाले होते मी त्या काळी. सतत मानगुटीवर बसलेली असायची मी जीवाच्या. माझ्या धमक्यांनी बांधून ठेवलं होतं आमच्या प्रेमाला. काव्या पुढे म्हणते की यानंतर मला कळालं की आपल्याला जर पक्षी आवडत असतात तर त्यांच्यासाठी पिंजरे आणायचे नसतात, तर झाडे लावायची असतात. यानंतर पार्थ म्हणतो की कधी झाला हा साक्षात्कार. तेव्हा काव्या म्हणते, जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात, जेव्हा तुम्ही माझा ग्रीन फ्लॅग झालात. पार्थ हा काव्याकडे बघत असतो तेव्हा काव्या म्हणते, खरंच पार्थ, एका बाजूला मी आमचं नातं तुटू नये म्हणून धडपडत होते, जीवाला माझ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु दुसऱ्या बाजूला मी आपल्या लग्नामध्ये अडकलेले होते, परंतु तुम्ही मला या सगळ्यातून अलगद सोडवत होतात. बघा ना पार्थ, एका बाजूला मी धडपडत होते आणि एका बाजूला तुम्ही माझ्या पायामध्ये अडकलेला नात्याचा गुंता हा हळूवार बाजूला करत होतात. मी जीवावर प्रेम असल्याचा क्लेम करत होते, परंतु मी प्रेमाचा खरा अर्थ काय आहे हे पूर्ण विसरून गेले. हे असं बळजबरी बांधून ठेवलेलं, धरून ठेवलेलं प्रेम हे प्रेम नसतं ना. आणि तुम्ही माझ्या प्रेमाला आणि मला कधीच कोणत्याच नात्यांमध्ये बांधून ठेवलं नाही. उलट तुम्ही माझ्यासाठी नात्यांची एक एक खिडकी उघडत गेलात. कधीच माझा कोंडमारा होऊ नाही दिलात. आणि अलगद मी जीवाचा हात सोडायला लागले. आणि गेस वॉट, तो हात अलगद सुटला सुद्धा, कारण जीवा हा माझा हात सोडून कधीच नंदिनीताईकडे गेला होता. यानंतर पार्थ म्हणतो की मला अजून एक विचारायचं होतं. तर काव्या म्हणते की हो विचारा ना, तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते सर्व काही विचारा. याच तर रात्रीची, याच तर दिवसाची मी वाट बघत होते. जे काही तुमच्या मनात आहे ते सर्व काही विचारा. जो गोंधळ चालू आहे तुमच्या मनामध्ये ते सर्व आज तुम्ही मला विचारून टाका. इकडे मात्र जीवा आणि नंदिनी हे ऑटोमध्ये बसलेले असतात, परंतु नंदिनी ही जीवाला ऑटोच्या बाहेर ढकलते आणि ऑटोमधला मार्कर घेते. ती मार्कर घेऊन काय लिहित आहे हे बघण्यासाठी जीवा पुढे येतो. नंदिनीने एक सुंदर हार्ट काढलेलं असतं आणि त्या हार्टमध्ये ती लिहिते जीवा आणि नंदिनी. हे पाहून जीवाला खरंच खूप छान वाटतं. जीवा मार्कर मागत असतो, परंतु नंदिनी ते मार्कर देत नाही. नंदिनी ही हातावर जीवा नंदिनी असं लिहिते. यावर जीवा म्हणतो की आता पास झालं, आता चल, आता आपण खाली बसूयात. ते दोघेजण खाली बसणार असतात, इतक्यात कशामध्ये तरी पाय अडकून ते दोघे पडतात. जीवा म्हणतो की नंदिनी मॅडम, तुमचं विमान आता मात्र हवेमध्ये जात आहे. नंदिनी म्हणते की जीवा, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला बघते तेव्हा माझं विमान हे हवेतच असतं. मी दररोज सकाळी उठल्यानंतर म्हणते की स्वतःला आवरायचं, हे सगळं थांबवायचं, परंतु ते काही माझ्याकडून पॉसिबल होतच नाही. हे तर इम्पॉसिबल आहे. नंदिनी पुढे म्हणते की तुमचं प्रेम हे समुद्राच्या लाटेसारखं आहे. वाळूमध्ये कितीही काही लिहिलं तरी ते पुसून टाकतं.
तसंच माझा निश्चय हा पुसला जातो. हे ऐकल्यानंतर जीवा म्हणतो की जर हे खरं असेल तर मी इथे येणं हे सार्थकी लागलं आहे. तेव्हा नंदिनीला आठवतं जीवा कसा आला होता. ती म्हणते की जीवा तुम्ही कसे आला होतात ना, ॲटो हा गोल 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 गिरक्या घेत होता आणि तुम्ही म्हणाला होतात नंदिनी ये ना. इतक्यात जीवा हा नंदिनीला थांबवत म्हणतो अगं हळू, तुझे बाबा उठतील. यावर नंदिनी म्हणते हा तय्यबली का. हे ऐकल्यानंतर दोघेजण खूप हसतात. इतक्यात जीवाचं लक्ष हे नंदिनीच्या वडिलांच्या बेडरूमकडे जातं. रूमची लाईट लागलेली असते. त्यामुळे जीवा हा नंदिनीला म्हणतो की नंदिनी तुझ्या वडिलांच्या रूमची लाईट लागलेली आहे. यानंतर नंदिनी म्हणते की आता इथं थांबायला नको, बाबांनी जर पाहिलं तर फार गोंधळ होईल. त्यामुळे ते दोघेजण उठतात आणि ऑटोच्या पाठीमागे जाऊन बसतात आणि तिथून हळूच ते दोघेजण पाहतात की नंदिनीचे वडील हे बाहेर आलेले आहेत का नाही. इकडे पार्थला अजून काहीतरी विचारायचं असतं. त्यामुळे काव्या पार्थला म्हणते की विचारा ना पार्थ, तुम्हाला जे काही विचारायचे ते सगळं विचारा, मी आज तुम्हाला सगळ्याची उत्तरं देईल. यावर पार्थ म्हणतो की ते आज मी पार्थला काय विचारायचं असतं हे पार्थला कळत नसतं. पार्थ पूर्ण गोंधळून गेलेला असतो. तर पार्थ म्हणतो की तुमचा अभ्यास चालू होता आणि मी तुम्हाला उगाचच मध्ये डिस्टर्ब केला, असं म्हणून पार्थ तिथून जात असतो. परंतु काव्या ही पार्थचा हात पकडते आणि पार्थला म्हणते की पार्थ, ही सुद्धा परीक्षा आहे आणि यासुद्धा परीक्षेमध्ये मला चांगल्या मार्काने पास व्हायचं आहे. पार्थ काव्या म्हणते की तुमच्या या प्रश्नपत्रिकेतलं सगळ्या क्वेश्चनची उत्तरं देणार आहे मी पार्थ. त्यामुळे मनामध्ये जे काही आहे ते सगळं बोलून मोकळे व्हा पार्थ. यानंतर पार्थ विचारतो की तुम्हाला अजूनही जीवाबद्दल काही वाटतं का. यावर काव्या म्हणते हो वाटतं ना, मला अजूनही जीवाबद्दल खूप काही वाटतं. असं म्हटल्यानंतर जो हात काव्याने हातात घेतला होता तो हात हळूच पार्थ काढून घेतो. इकडे मात्र जीवा हा नंदिनीला म्हणत असतो की मला वाटतं कोणीतरी उठलं आहे, चल मी तुला घरी सोडतो. असं म्हटल्यानंतर नंदिनी मात्र नको म्हणते. नंदिनी म्हणते की अरे नको, मी दारू प्यायले आहे आणि मला असं बाबांनी बघितलं तर ते शॉक होतील. यावर जीवा म्हणतो की मग आता एकच पर्याय आहे, आजची रात्र इथेच काढावी लागेल. मऊ गादी आणि उबदार गप्पा यांच्यासोबत, काय म्हणतेस, जमेल का तुला. यावर नंदिनी म्हणते की हो, का नाही जमणार. असं म्हणून दोघेजण खूप गोड स्माईल करतात. नंदिनी म्हणते की हो, हे खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि जीवा नंदिनी इज ऑन असं मोठ्याने ओरडते. इतक्यात जीवा तिला शांत करतो आणि वाकून पाहतो की अजूनही बेडरूमची लाईट चालू आहे का. परंतु लाईट ही बंद झालेली असते. त्यामुळे जीवा हा शांत बसतो. नंदिनी म्हणते की जीवा ऐका ना, मी आज दारू प्यायले आहे आणि दारू पिल्यावर माणसे खरं बोलतात, हे बरोबर आहे का. यावर जीवा म्हणतो हो बरोबर आहे. तर नंदिनी म्हणते जीवा तुम्हाला आठवते का, तुम्ही रिक्षा घेऊन आला होतात आणि मला दाखवत होतात तेव्हा मला खूप खूप अप्रूप वाटलं होतं. नंदिनी जीवाला विचारते की नातं टिकवण्यासाठी नात्यामध्ये काय हवं असतं. यावर जीवा उत्तर देतो. तो म्हणतो की नात्यामध्ये विश्वास, प्रेम, आदर, सन्मान, आपुलकी हे सगळं हवं असतं. परंतु नंदिनी म्हणते अजून एक गोष्ट नातं टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे, ती म्हणजे अप्रूप. आणि ती थोडा वेळ जीवाच्या चेहऱ्याकडे बघते आणि जीवाला विचारते अप्रूप म्हणजे काय, हे तरी माहीत आहे का तुम्हाला. यावर जीवा नाही असं म्हणतो. त्यावर नंदिनी म्हणते की पूर्ण 1 वर्ष वाट पाहून आपल्या हातामध्ये जेव्हा हापूस आंबा येतो तेव्हा जो आनंद होतो त्यालाच अप्रूप असं म्हणतात. नंदिनी म्हणते की एकमेकाबद्दल अप्रूप वाटत राहणं, अप्रूप असणं हे असायला हवं, कारण हे नसेल तर नातं हे शिळं होत असतं. मला नेहमीच अप्रूप वाटत राहिलं. तुमच्यासारखा हँडसम कविता करणारा व्यक्ती मला नवरा मिळावा इतकं माझं भाग्य आहे का. मला नेहमी वाटायचं की लोक माझ्यावर हसत असतील. यावर जीवा म्हणतो लोक का बरं तुझ्यावर हसत असतील असं वाटत होतं तुला. तर नंदिनी म्हणते का नाही हसणार लोक माझ्यावर. मी अशी साडी नेसणारी, गजरा मारणारी टिपिकल काकूबाई आणि तुमच्यासारखा स्मार्ट कविता करणारा मुलगा मिळाल्यावर का बरं लोक नाही हसणार मला. यानंतर पुढे नंदिनी म्हणते की मी अशी काकूबाईसारखी दिसते म्हणून मला वाटायचं की काही दिवसांनी तुम्ही मला सोडून जाल, म्हणून तर मी साडीवरून कुर्तीवर शिफ्ट झाले ना. यावर जीवा म्हणतो की अगं नंदिनी काय बोलतेस तू, तुला साडीत पाहिलं की माझी विकेट पडते. आणि नंदिनी हसते आणि ती हसूनच म्हणते की तुम्हाला
असं रोज रोज पाहून माझी तर दररोज विकेट पडते. इकडे काव्या पार्थला म्हणत असते, खूप वाटतं जीवाबद्दल मला. यावर पार्थ विचारतो, काय वाटतं तुम्हाला जीवाबद्दल? काव्या म्हणते की मला जीवाबद्दल हे वाटतं की तो आता स्वतःला खूप छान ग्रो करत आहे आणि आता त्याच्या आयुष्याची गाडी ही आता रुळावर आली आहे. प्रेमाची सुद्धा आणि करिअरची सुद्धा. आणि हे सगळं नंदिनीताई त्याच्या आयुष्यामध्ये आल्यापासून झालं आहे आणि मी ते नोटीससुद्धा केलं आहे. म्हणजे जे माझ्या बाबतीत झालं तेच त्याच्याही बाबतीत झालं. यावर पार्थ विचारतो, काय झाले तुमच्या बाबतीत? पार्थला समजावतच म्हणते की हे बघा पार्थ, आपण काही कपडे धुतो, त्यामधल्या काही कपड्यांचा रंग हा उतरतो, तेव्हा आपण म्हणतो की रंग हा कच्चा होता. परंतु तोच रंग इतर दुसऱ्या कपड्यांना लागतो आणि तो काही केल्या उतरत नाही, तेव्हा आपण म्हणतो की हा रंग खूप पक्का लागलाय, जणू काही त्या रंगाला त्याचा कपडा मिळालाय. अगदी तसंच जीवाताईच्या रंगात आणि मी तुमच्या रंगात अगदी पुरते रंगून गेलोय पार्थ. यानंतर काव्या पुढे म्हणते की आता परिस्थितीने कितीही धुतलं तरी हा रंग उडणार नाहीये पार्थ. इकडे जीवा नंदिनीला विचारत असतो की आता कसं वाटतंय? त्यावर नंदिनी म्हणते की आता खूप शांत शांत असं वाटत आहे. खरं सांगायचं तर खूप शांत शांत आणि फिल्मी असं वाटत आहे. नंदिनी म्हणते की तुम्हाला एक सांगू का जीवा, मी खरं तर एक अशी रोमॅन्टिक आणि फिल्मी मुलगी आहे. जेव्हा माझा बँडेजचा धागा तुमच्या घड्याळामध्ये अडकला होता ना, तेव्हा फार खुश झाले होते मी. छान वाटतं मला माझा नवरा हा कविता करतो आणि विशेष म्हणजे त्याच्या कविता या माझ्यावर असतात. खरंच खूप फिल्मी आणि छान वाटतं मला. नंदिनी पुढे म्हणते की खूप खूप प्रेम करतो माझा नवरा माझ्यावर. माझ्यासाठी तिळगुळ करतो, माझ्यासाठी ऑटोमध्ये झोपतो, मी पडायला लागले तर मला झेलायला एका पायावर तयार असतो. माझे तय्यबली बाबा यांना सुद्धा मनवतो. 21 दिवस रिक्षामध्ये राहून जीवाचे हाल करून घेतो. कधी कधी तर मला वाटतं खरंच मी डिझर्व करते का तुम्हाला? यावर जीवा म्हणतो की खरं तर हा प्रश्न मी विचारायला पाहिजे की खरंच मी डिझर्व करतो का तुला? जीवाचे हाल करून मी रिक्षात राहतो, पण तू सुद्धा अवघडून सोप्यावर झोपतेसच ना? यावर नंदिनी म्हणते की हे सगळं तुम्हाला माझ्या आईनं सांगितलं ना? यावर जीवा म्हणतो की हो, त्यांनीच मला सांगितलं आणि त्यांच्यामुळेच तर मला हा 21 दिवसाचा प्रवास सोपा गेला आणि त्या माझ्या खबरी झाल्या होत्या, त्यामुळेच ह्या जबरी बायकोला मनवणं थोडंसं मला सोपं गेलं. त्यानंतर नंदिनी जीवाच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणते की बास झालं आता हे सगळं, आता थांबूया आपण हे सगळं. मला कंटाळा आला या सगळ्याचा. आता मी तुम्हाला आणखीन परेशानीमध्ये नाही पाहू शकत. यावर जीवा म्हणतो की हो बरोबर आहे ना, मग जायचं का आपण आपल्या घरी? आपली बेडरूम, आपलं घर आपली वाट पाहत आहे. तर नंदिनी म्हणते की हो चालेल. खूप चिडलो, खूप भांडलो आपण एकमेकांना, आता फक्त प्रेम करायचं आहे मला तुमच्यावर. पार्थ आणि काव्या बोलत असतात. इतक्यात काव्याचा फोन हा रिंग होतो. तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो की तुमचा फोन रिंग होत आहे. तर काव्या म्हणते की हो, तुमच्याच खारुताईचा फोन असेल, नाहीतरी या टायमाला मला कोणीच फोन करत नाही. यानंतर काव्या म्हणते की आता फक्त तुम्ही व्यक्त व्हा पार्थ, मी तिला नंतरही बोलू शकते. यावर पार्थ म्हणतो की झाले माझं आता सगळं बोलून. उगाच अभ्यासामध्ये डिस्टर्ब केला मी तुम्हाला. तुमचा चालू देत अभ्यास, येतो मी, असं म्हणून पार्थ तिथून निघून जातो. काव्या म्हणते की डिस्टर्ब झाला नाहीये पार्थ, परंतु खूप बरं वाटत आहे तुमचे सर्व प्रश्न ऐकून आणि मला माहीत आहे तुम्हाला सुद्धा माझे उत्तर ऐकून खूप बरं वाटलं असेल. आय विश की नंदिनीताई आणि जीवामधले सुद्धा गैरसमज लवकरच दूर व्हावेत. मित्रांनो, 2 फेब्रुवारीच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. जीवा आणि नंदिनी हे दोघेजण लॉनमध्ये बसलेले असतात. नंदिनीने ड्रिंक केलेली असते, त्यामुळे ती घरात जात नसते. थोडा वेळ गप्पा मारून ते दोघेजण खूप छान असा डान्स करत असतात आणि डान्स करताना ते दोघेजण एकमेकांच्या खूप जवळ येतात. मित्रांनो, 2 फेब्रुवारीचा भाग हा खरंच खूप खास ठरणार आहे. नंदिनीच्या मनातलं प्रेम अखेर ओसंडून वाहू लागतं. इतके दिवस दडलेली भावना आज थेट त्यांच्यासमोर व्यक्त करते. हा दोघांचा गोड, शांत, भावूक क्षण, जेथे शब्दांची गरज पडत नाही, फक्त प्रेम बोलतं.
आपल्याला या दोघांची छान अशी केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. इकडे पार्थला कॉल येतो. त्याला असं समजतं की जीवा घरी येत आहे. त्यामुळे घरचं वातावरण खूपच आनंदित झालेलं असतं. सर्वजण उत्सुक असतात त्या दोघांना घरी पाहण्यासाठी. विक्रांतसुद्धा खूप खुश झालेले असतात. ते आनंदातच म्हणत असतात की चला चला, मुलगा सुना येती घरा, आता मात्र दिवाळी दसरा. घरातले सर्वजण त्या दोघांचं वेलकम करण्यासाठी दाराजवळ येतात. परंतु कोणालाच नंदिनी दिसत नाही. त्यामुळे पार्थ हा जीवाला विचारतो की नंदिनी कुठे आहे. परंतु जीवा असं काही उत्तर देतो ज्यामुळे सर्वांच्या चेहऱ्याचा रंगच उडून जातो. जीवा म्हणतो की कोण नंदिनी. असं म्हटल्यावर मात्र काव्या ही जीवाकडे पाहतच राहते. मित्रांनो, असं नेमकं काय झालं की जीवाने सगळ्यांच्या प्रश्नाचं असं उत्तर दिलं आणि पार्थ हा काव्याला एक्झामला सोडवण्यासाठी जाईल का? या 2 प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढील भागामध्ये नक्की मिळतील. पण अशाच अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करावे लागेल, जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील.